स्वित्झर्लंडमध्ये दाओस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचावर पहिल्या दिवशी राज्य सरकारचे 4 सामंजस्य करार 50,750 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होणार. दाओस इथं कल्याणी उद्योग समूहाबरोबर झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातल्या गडचिरोलीचा कायापालट होईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास. दाओस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि जयंत चौधरी यांनी संयुक्तपणे केलं भारताच्या दालनाचं उद्घाटन. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ. अमेरिकेच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाल्याचं केलं अधोरेखित, तर JD व्हॅन्स नवे उपराष्ट्राध्यक्ष. डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस करार आणि जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याच्या कार्याध्यक्षावर केली स्वाक्षरी. घुसखोरी रोखण्यासाठी आणि महागाई नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाचे निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं केलं अभिनंदन. भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक दृढ करण्यासाठी दिल्या शुभेच्छा. छत्तीसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून 25 नक्षलवादी ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त. मलेशिया इथं सुरू असलेल्या 19 वर्षाखालील महिला विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताची मलेशियावर 10 फलंदाज राखून मात. अवघ्या 17 चेंडूत पार केला आव्हान. आणि वारकरी संप्रदायातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक हरिभक्त परायण डॉक्टर किसन महाराज साखरे